नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। आताच्या व्हिडिओमध्ये आपण जर तुम्ही आरआरबी एनटीपीसी अंडर ग्रॅज्युएट यासाठी एग्जाम दिलेली असेल तर आता याचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे। हो मित्रांनो, आता याचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आलेला आहे आणि जे विद्यार्थी स्टेज 2 साठी पात्र झालेले आहे त्यांचे रोल नंबर पण या ठिकाणी जाहीर केलेली आहे। तर याबाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राइब करा। नोकरी विषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या YouTube चॅनल मिळत राहील। तर मित्रांनो, आरआरबी एनटीपीसी अंडर ग्रॅज्युएट याची जी एक्झाम आहे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये झालेली होती, तर आता याचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे। तर बघा हा निकाल कशा प्रकारचा आहे आणि तुमचा रोल नंबर यामध्ये असेल तर पुढील प्रक्रिया या ठिकाणी काय असणार आहे। तर बघा मित्रांनो, नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी अंडर ग्रॅज्युएट, ठीक आहे, शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट ऑफ स्टेज 2 म्हणजे जे विद्यार्थी स्टेज 2 साठी पात्र झालेले त्यांची यादी या ठिकाणी तिचे रोल नंबर या ठिकाणी जाहीर केलेले आहे। तर या ठिकाणी आपण हिंदीमध्येच वाचून घेऊ, ठीक आहे। तर तुमची एग्जाम आहे 7 ऑगस्ट ते 9 सितंबर 2025 मध्ये झालेली होती। नीचे सूचीबद्ध रोल नंबर वाले उम्मीदवार को दूसरे चरण में सीबीटी में उपस्थित होने के लिए अनंत रूप से शॉर्टलिस्ट किया गया। म्हणजे तुम्ही आता जे विद्यार्थी रोल नंबर या ठिकाणी आहे त्यांना या ठिकाणी शॉर्टलिस्टमध्ये केल्या गेलेला आहे। तर या ठिकाणी सूचना वगैरे दिलेल्या आहे, तुम्ही आपल्या सोयीनुसार वाचून घ्यायच्या। तर या ठिकाणी तुमची CBT 2 एग्जाम केव्हा होणार आहे याची तारीख अजून जाहीर करायची आहे। तो या ठिकाणी 6 नंबर बघा, इसके अलावा उम्मीदवार आरआरबी पोर्टल पर लॉगिन करके अपना पंजीकरण संख्या और जन्मतिथि दर्ज करके अपना व्यक्तिगत परिणाम स्कोर कार्ड भी देख सकते हैं। तर मित्रांनो, तुम्हाला जर तुमचं मार्क्स किती मिळालेले आहे हे जर चेक करायचं असेल तर तुम्ही चेक करू शकता। 21 तारखेपासून हे सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, तुम्ही हे चेक करून घ्यायचं। तर या ठिकाणी बघा मित्रांनो, हे जे रोल नंबर दिलेले आहे हे संपूर्ण CBT 2 जे विद्यार्थी CBT 2 साठी पात्र झालेले आहे त्यांचे रोल नंबर आहे। तुम्ही या ठिकाणी संपूर्ण रोल नंबर चेक करून घ्यायचे। तुमचा जर रोल नंबर या ठिकाणी असेल तर तुम्ही CBT 2 साठी पात्र झालेले असं समजून जायचं। तर आपण जो हा निकाल पाहिलेला आहे हा आहे मुंबई रिजनचा, लक्षात ठेवायचं। आरआरबी मुंबईचा निकाल पाहिलेला आहे। तुम्ही ज्या आरआरबी अंतर्गत आपला अर्ज भरलेला असेल त्या आरआरबी अंतर्गत आपला निकाल चेक करून घ्यायचा। सध्या आपण आरआरबी मुंबईचा निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे। मित्रांनो, या ठिकाणी कट ऑफ जाहीर केलेला आहे मुंबई रिजनचा। कट ऑफ कशा प्रकारचा लागलेला आहे हे तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायचं। या कट ऑफनुसार जर तुम्हाला मार्क्स मिळालेले असेल समजून जायचं की तुमचा रोल नंबर जो आहे हा सेकंड टेस्टसाठी पात्र झालेला आहे। जर या कट ऑफपेक्षा कमी मार्क्स जर तुम्हाला असेल तर समजून जायचं की तुम्ही सेकंड टेस्टसाठी या ठिकाणी पात्र झालेले नाही आहे। लक्षात ठेवायचं, ते कट ऑफ व्यवस्थित चेक करायचं। जर नाही समजलं तर आपले मार्क्स चेक करून घ्यायचे। लॉग इनमध्ये जाऊन तुमची मार्क्स तुम्ही चेक करू शकता। तर ही खूप आनंदाची बातमी आहे। तर तुम्ही जर आरआरबी एनटीपीसी अंडर ग्रॅज्युएट यासाठी एक्झाम दिलेली असेल तर निकाल जाहीर करण्यात आलेला असून जे विद्यार्थी CBT 2 साठी पात्र झालेले त्या रोल नंबर या ठिकाणी जाहीर केलेला आहे आणि कट ऑफ पण रिजननुसार जाहीर करण्यात आलेला आहे। आपण जो निकाल पाहिलेला आहे, आपण जे लिस्ट पाहिलेली आहे ते आरआरबी मुंबईची होती। तुम्ही ज्या आरआरबी मध्ये आपला अर्ज भरला असेल त्यानुसार आपला कट ऑफ चेक करायचा, आपला निकाल चेक करायचा। तर आरआरबी मुंबईचा निकाल जो आहे हा तुम्हाला टेलिग्राम उपलब्ध केला जाणार आहे। टेलिग्राम चॅनल लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन दे। तो व्हिडिओ खूप महत्त्वाचा, जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा। धन्यवाद।